नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूयात हाऊ टू प्रॉब्लेम सॉल्व ऑफ फायनल अकाउंट इझी वे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने फायनल अकाउंटचं प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व करायचं. चला तर मी आज प्रॉब्लेम घेणार आहे. फ्रॉम द following trial balance of Messrs. Mahesh and Umesh to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2013 and balance sheet as on that day. Profit sharing of Mahesh and Umesh was 3/5 and 2/5 respectively. Trial balance as on 31st March 2013. आता ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट, कॅरेज, लूज टूल्स, बिल्डिंग, सॅलरी, ऑडिट फीज हे जे काही आयटम्स दिलेले आहेत ट्रायल बॅलन्समध्ये, तर सगळ्यात पहिला हा ट्रायल बॅलन्स बघितल्यानंतर ना कुठले कुठले आयटम कुठल्या कुठल्या लेजर्सला येणार त्याची एंट्री करून घ्यायची. फॉर एक्झाम्पल मी सांगते इथं. आता मित्रमैत्रिणींनो, कन्फ्युजन करून घेऊ नकात. सगळ्यात महत्त्वाचं बघा, मी सोपी पद्धत सांगते तुम्हाला. आजचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि शेअरही करा. तर ट्रायल बॅलन्समध्ये जे काही आयटम्स आहेत ते आयटम नक्की कुठल्या साईडला येतात, कुठे येतात, पहिल्यांदा पटापटा रफ वर्किंग करून घ्यायचं. आता इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट कुठे येणार? असेट साईडला. कॅरेज येणार ट्रेडिंग अकाउंटला. लूज टूल्स येणार असेट साईडला. बिल्डिंग येणार असेट साईडला. सॅलरी येणार P&Lला. T म्हणजे ट्रेडिंग, P म्हणजे P&L, A म्हणजे असेट आणि L म्हणजे लायबिलिटी. असं केलेलं आहे मी सगळं. आता हे जे काही ट्रायल बॅलन्स आहेत, ट्रायल बॅलन्समधले सगळे लेजर्स कुठे कुठे येणार मी हे मार्क करून घेतलेले आहेत. हे झाले ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड. क्रेडिट साईडला देखील हे कॅपिटल येणार लायबिलिटी साईडला. करंट अकाउंट येणार लायबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स येणार लायबिलिटी साईडला. सेल्स येणार ट्रेडिंग अकाउंटला. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला येणार. त्याच्यानंतर ना आपल्याला इथे ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2013 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹76,000. याचा अर्थ काय झाला? स्टॉक ऑन हँड 31st March 2013 म्हणजेच इयर एंडिंगचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो आहे 76,000. तो आपण घेणार ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% पर ॲनम वॉज अलाउड. आता हे बघा, हे IMP म्हणून मी लिहिलेलं आहे. का तर IMP म्हणजे काय, तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा. तर हे जे ॲडजस्टमेंट आहे आपल्याला नेहमी विचारलं घेतलं जातं. आता सगळ्यात पहिलं कॅपिटल किती आपलं, तर कॅपिटल आहे आपलं महेशचं आहे 1,62,000 आणि उमेशचं आहे 1,08,000. याच्यावरती 5% कॅल्क्युलेट करायचं आहे. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन जमत नसेल, डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन जमत नसेल, रेशो कॅल्क्युलेशन जर जमत नसेल, तर त्याच्यासाठी मी दुसरा अजून एक व्हिडिओ तयार करणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवीन. गुड्स वर्थ 2,000 अँड 1,500 विथड्रॉन बाय महेश अँड उमेश रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. आता पर्सनल यूज म्हणजे काय झालं? ड्रॉइंग. ड्रॉइंगची देखील मी डेफिनेशन दिलेले आहेत. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवते. महेशचे आहेत ड्रॉइंग्स 2,000, उमेशचे आहेत 1,500. हे ड्रॉइंग्स कुठे येतात, तर कॅपिटलमधनं लेस होतात. महेश इज इंटायटल्ड टू गेट सॅलरी ₹6,500 अँड उमेश इज टू बी गिवन 2% कमिशन ऑन सेल्स. सॅलरी P&L येते आणि सेल्सवरती 2% कमिशन.
₹2,500 due from customer is not recoverable. नॉट रिकव्हेबल म्हणजे बॅड डेट्स. याच्या देखील एंट्र्या 2 पोस्टिंग केलं जातं. एक सन्ड्री डेटर्समधनं लेस केलं जातं आणि एक P&Lला डेबिट साईडला पोस्टिंग केली जाते. डिप्रिशिएट मोटर व्हॅन 8% अँड बिल्डिंग 7%. मोटर व्हॅनवरती 8% डिप्रिसिएशन केलेलं आहे, बिल्डिंगवरती 7%. बॅलन्स शीटमध्ये मोटर व्हॅनमध्ये 8% लेस करायचे आणि P&Lच्या डेबिटला अमाऊंट लिहायची आणि बिल्डिंगमध्ये 7% लेस करायची आणि P&Lच्या डेबिटला अमाऊंट लिहायची. आता कशावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. सन्ड्री डेटरवरती आहेत, मोटर अँड व्हॅन्सवरती आहेत, नंतर बिल्डिंगवरती आहेत. ज्याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिले आहे त्याला स्टार मार्क करून घ्यायचं. मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला सुटसुटीतपणे सांगते आहे. का तर तुम्हाला जो काही वेळ दिलेला असतो परीक्षेमध्ये तो वेळ तुम्हाला निश्चितच कारणी लागावा आणि तुमचे जम्बलिंग न होता व्यवस्थित तुम्हाला प्रॉब्लेम हा सॉल्व करता यावा. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघा आणि जर माझ्या व्हिडिओला तुम्ही अजून लाईक शेअर जर केलं नसेल तर लाईक शेअर करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर आपण उत्तराला कसं काय केलं बघूयात. सगळ्यात पहिला मी ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट आखून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आहे, क्रेडिट साईड आहे. सगळे ट्रायल बॅलन्स प्रमाणे मी इथे इफेक्ट दिलेला आहे आणि याप्रमाणे इथे बॅलन्स शीट देखील आखून घेतलेली आहे. पहिला ट्रेडिंग अकाउंट बघूयात. ट्रेडिंग अकाउंटची ही साईड आहे डेबिट साईड आणि ही साईड आहे क्रेडिट साईड. ओपनिंग स्टॉक घेतलेले आहे, परचेसेस घेतलेले आहेत, वेजेस घेतलेले आहेत, कॅरेज घेतलेत, मोटिव्ह पॉवर घेतलेत, नंतर सेल्स घेतलेले आहेत. सेल्स रिटर्न काही नाहीत म्हणून लेस नाही केले, त्यातून बाहेर आउटरला अमाऊंट घेऊन टाकली. क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटप्रमाणे इथे घेतलेला आहे. जेव्हा क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये येईल त्यावेळेस क्लोजिंग स्टॉकचा डबल इफेक्ट होतो. पहिला इफेक्ट घेतला आहे इथे. पहिला इफेक्ट घेतला आहे आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि दुसरा इफेक्ट घेतला आहे बॅलन्स शीटच्या आरशीट साईडला क्लोजिंग स्टॉक 76,000. मी परत रिपीट करते. ट्रायल बॅलन्समधले जे काही लेजर्स असतात त्याचे इफेक्ट फक्त एकदा होतात, पण ॲडजस्टमेंटचे कंपल्सरी 2दा इफेक्ट होतात. हे लक्षात ठेवाच तुम्ही. जर 2दा इफेक्ट जर नाही केलात तुम्ही तर तुमचं बॅलन्स शीटचं जी टोटल आहे ती टॅली होणार नाही. नंतर इथं पुढे घेतलेत बाय गुड्स टेकन बाय महेश 2000. हे देखील आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये आलेलं आहे. हे ड्रॉइंग्स आहेत. या ड्रॉइंगचा दुसरा इफेक्ट इथं आहे. पहिला इफेक्ट आपण कॅपिटलमधनं लेस केले 2,000 रुपये आणि ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिले 2,000 रुपये. उमेशचे 1,500 कॅपिटलमधनं लेस केलेत आणि ट्रेडिंगच्या डेबिटला 1,500 केलेले आहेत. पण ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडची टोटल केली आपण. ट्रेडिंगच्या दोन्ही साईडची टोटल घेतलेली मी 4,99,500. 4,99,500. मग डेबिट साईडमध्ये 1,90,000चा डिफरन्स येतो. तो डिफरन्स घेतला आहे ग्रॉस प्रॉफिट म्हणून. हा ग्रॉस प्रॉफिट आहे. हा ग्रॉस प्रॉफिट P&Lच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट म्हणून ट्रान्सफर केलेला आहे. आणि ॲज इट इज अगोदर सांगितल्याप्रमाणे सगळे P&Lचे सगळे अकाउंट आपण एंट्री करून घेतलेले आहेत. सगळे लेजर पोस्टिंग करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलं होतं त्यांनी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,100. हे कसं कॅल्क्युलेट केलं आहे तर जे काही कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या रेशोमध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. 5% जे सांगितलं होतं. महेशचं कॅपिटल होतं 1,62,000
आणि उमेश होतं 1,08,000. दोघांच्या कॅपिटलच्या 5% आपण हे इंटरेस्ट कॅपिटलमध्ये ॲड केलेलं आहे. आणि दुसरा इफेक्ट P&Lला घेतलेला आहे. P&Lला लिहिताना टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहायचं हेड, आणि महेशचं आणि उमेशचं हे इनर कॉलमला लिहून आउटरला त्याची टोटल घ्यायची. आणि अजून एक ॲडजस्टमेंट होती की सॅलरी दिली आहे. सॅलरी टू महेश 8,500, 6,500. तर 6,500 सॅलरी महेश कसं काय दिली आहे, तर तिथं अमाऊंट दिली होती ती बरोबर आहे, तेवढीच घेतली. आणि नंतर कमिशन टू उमेश केले 8,400. तर ॲडजस्टमेंटमध्ये देताना 2% कमिशन ऑन सेल्स केलं. सेल्स आहेत आपले 4,20,000, त्याच्या बरोबर 2% केले 8,400. बॅड डेट्स आहेत 2,500. 2,500 बॅड डेट्स कसं काय, तर आपल्याकडे ॲडजस्टमेंट होती ₹2,500 ड्यू फॉर कस्टमर इज नॉट रिकवेबल. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या डेटर्समधनं लेस बॅड डेट्स 2,500. इनरला आपण 96,000 लिहिले, त्यातून 2,500 लेस करून त्याची टोटल बाहेर आउटरला घेतली. आणि त्याचा दुसरा इफेक्ट टू बॅड डेट्स P&Lच्या डेबिटला. नंतरचा एक ॲडजस्टमेंट होता डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बॅलन्स शीटच्या आरसी साईडला जी बिल्डिंगची अमाऊंट होती त्या अमाऊंटमधनं 7% लेस करायचं आणि आउटरला अमाऊंट घ्यायची. मोटर व्हॅनमधनं 8% डिप्रिसिएशन लेस करायचं, आउटरला अमाऊंट घ्यायची. आता त्याचा दुसरा इफेक्ट घेतला P&Lच्या डेबिटला, डिप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन आणि डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, दोन्हीची टोटल एक तर तुम्ही इनरला घेऊ शकता किंवा डायरेक्ट आउटरला देखील घेऊ शकता. नंतर ना P&Lची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड टोटल करून घ्यायची. जी साईड मोठी होती ती बघायची. आता इथे क्रेडिट साईड मोठी आहे, 1,90,000 रुपये क्रेडिट साईडची टोटल आली आहे, आणि डेबिट साईडची मात्र कमी झाली टोटल. त्याचा मधला जो डिफरन्स होता तो टोटल प्रॉफिट, नेट प्रॉफिट. इथं लिहिताना लिहायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू करंट अकाउंट. महेशचा रेशो होता 3:5, उमेशचा रेशो होता 2:5. त्याप्रमाणे जे काही कॅपिटल प्रॉफिट येईल ते इथं आपण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि दोन्हीची टोटल सेम करून घेतली, 1,90,000, 1,90,000. आता आपण करंट अकाउंट काढलेला आहे इथं, त्याची ही डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. करंट अकाउंट पर्टिक्युलर महेश उमेश, पर्टिक्युलर महेश उमेश, असे कॉलम्स आखून घेतलेले आहेत आपण. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 16,200, 10,800. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती, 8,100 महेशचं आणि 5,400 उमेशचं. सॅलरी किती दिली होती महेशला, बाय सॅलरी 6,500. बाय कमिशन, कमिशन कोणाला दिलं होतं, तर उमेशला दिलं होतं, बाय कमिशन 8,400. गुड्स टेकन, महेशने कितीचं घेतलं होतं गुड्स, 2,000चं, उमेशने 1,500. टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 94,596, 66,964. आणि नेट प्रॉफिट किती होता, उमेशचा होता 43,864 आणि महेशचा होता 65,796. दोन्ही साईडची टोटल आपण सेम करून घेतली. आता बॅलन्स शीट बघूयात आपण. इथं महेश कॅपिटल 1,62,000, उमेश कॅपिटल 1,08,000 हे लायबिलिटी साईडला घेतले. आणि महेश करंट अकाउंट 16,200, त्याच्यामध्ये इंटरेस्ट ॲड केलं आहे 8,100 आणि गुड्स टेकन लेस करून त्यात सॅलरी ॲड केली आणि त्याच्यामध्ये परत नेट प्रॉफिट हे ॲड केलेलं आहे, इथे दिलेलं आहे सगळं. आणि सगळे ही टोटल जे काही ॲड करायचं होतं आणि लेस करायचं होतं परत ॲड करायचं, सगळं ॲड करून आपण आउटरला घेतलेले आहेत करंट अकाउंटची टोटल. तसंच उमेशचं देखील सेम तसंच केलं आहे, 10,800मध्ये इंटरेस्ट ॲड केला आहे, नंतर गुड्स टेकन हे लेस केलेत, कमिशन ॲड केले, इनरला टोटल घेतली, नंतर नेट प्रॉफिट त्यात ॲड करून आउटरला टोटल घेतलेली आहे. सन्ड्री क्रेडिटर्स घेतलेले आहेत 99,000, बँक ओव्हरड्राफ्ट घेतले आहेत 56,400,
आरसेट साईडचं आपण मगाशी दाखवलं, इन्व्हेस्टमेंट, लूज टूल्स, बिल्डिंगवरची जी काय ॲडजस्टमेंट केली, मोटर व्हॅनवरची ॲडजस्टमेंट केली, सन्ड्री डेटर्सवरची ॲडजस्टमेंट केली, कॅश ॲड बँक केलं, मशिनरी केली, क्लोजिंग स्टॉक केलं. हे सगळं केल्यानंतरनं जर आपले सगळे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट बरोबर आले असतील तर तुम्ही ही टोटल करून बघायची, असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची टोटल करून बघायची. तर टोटल येईल 5,86,960 रुपये. दोन्ही साईड टोटल सेम आली, याचा अर्थ तुमचा प्रॉब्लेम बरोबर आला. जे काही 15 मार्क, 16 मार्क, 17 मार्काला जो काही प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमचे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार. मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं फायनल अकाउंटसाठी आपला आत्मविश्वास आणि प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जितके जास्त प्रॉब्लेमची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इफेक्ट नीट व्यवस्थित येतील. चला तर मी आशा करते की आजचा जो कशा सोप्या पद्धतीने फायनल अकाउंट सोडवायचा हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल. लक्षात नसेल आला तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, मी तुमची क्युरी सॉल्व करते. आशा करते की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. मित्रमैत्रिणींनो, अजून तुम्हाला सुस्पष्टपणे आणि व्यवस्थित समजण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हा मित्रमैत्रिणींनो, बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. थँक्यू.